सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडक्या बहीण योजनेसाठी वापरल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बांबोड येथे भारतीय दलित महासंघाच्या वतीने रास्ता रोको करून निषेध व्यक्त करण्यात आला। वंचित घटकांच्या विकासासाठी असणारा सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास खात्याचा 745 कोटी रुपयांचा निधी हा लाडकी बहीण योजनेसाठी देण्याचा घाट घालून दलित आदिवासी समाजाची फसवणूक झाली आहे। राजकीय फायद्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी हा निधी वळवणे घटनाबाह्य असून अशा जातीयवादी सरकारच्या मंत्र्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल करावा अशी मागणी प्रदेशाध्यक्ष श्रीकांत कांबळे यांनी केली आहे। यावेळी दलित महासंघाचे अनिरुद्ध कांबळे, प्रकाश महापुरे, आकाश गायकवाड, मनोज गायकवाड, दयानंद कांबळे, चंद्रकांत कांबळे, सिद्धार्थ बनसोडे, लक्ष्मण पवार, किरण कांबळे, अर्जुन नलवडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। बेपेनसाठी शाहूवाडीहून रमेश डोंगरे।